नमस्कार, मी डॉक्टर झांबरे सचिन, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तु कन्सल्टंट, तसेच आदिमायाशक्ती आदिउपासक सचिन दादा झांबरे, नाथ संप्रदाय स्वामी समर्थांचा सेवेकरी आणि माझं नाथपंथी नाव अवघडपीर सचिन नाथ योगी गुरु महंत रामनाथजी. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ बनवण्यास कारण खूप आहेत. संचार, वारं अंगात येणं, परडी कधी घ्यायची या संदर्भात हा व्हिडिओ आहे. माझं चॅनल तुम्ही जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. इन्स्टाला माझ्या आयडीला तुम्ही इन्स्टा आयडी तुम्ही फॉलो करा आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक देणार आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. कारण की त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये मी नवीन नवीन उपासना, नवीन नवीन सेवा कशा करायच्या त्या ते टाकत असतो. जर ग्रुपमध्ये बाबा आता कुठला वार आलाय किंवा कुठला मुहूर्त आलाय, कुठली नवीन तिथी आली, त्याला कुठली उपासना करायची, कुठल्या देवतेची कशी पूजा करायची हे त्यात सांगत असतो. तर टेलिग्रामची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल बघितलं त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या आहे. चॅनलच्या तुम्ही जर प्रोफाईल बघितलं त्यात यूट्यूबची लिंक आहे, प्लस टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्राम लिंकला तुम्ही जॉईन करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ग्रुपमध्ये. आता संचार, अंगात येणं, शिवकळा अशा बरीच नावं आहेत. आता मूळ संचार येणं किंवा अंगात येणं खूप युट्यूबला चॅनल आहे. बरेच जण काय काय वेगवेगळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या बुद्धीनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार मांडण्याचा प्रयत्न केला. मी जे धर्मसिंधू निर्णय ग्रंथ सांगतो किंवा जे शास्त्र सांगतो किंवा जे मला वैयक्तिक अनुभव आलेत, मी ज्या लोकांमध्ये मोठ्या मोठ्या लोकांमध्ये फिरलो त्यांच्यातून मला जे अनुभव आले ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ मी कुणाचे मन दुखवण्यासाठी किंवा कुणाला उद्देशून अजिबात करत नाहीये. मला जे अनुभव आले, मला जे अभ्यास माझा जो झाला, माझ्या गादीवरती जे मला प्रश्न आले लोकांचे, त्यावरून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामध्ये कुणाच्याही भावना दुखवायचा माझा संबंध नाही किंवा माझा तसा हेतू नाहीये, लक्षात ठेवा. आता संचार म्हणजे साक्षात भगवंत कधीच खेळत नाही, लक्षात ठेवा. भगवंत साक्षात कधीच आपल्या मानवी देहामध्ये खेळत नाही, कारण की हे कलियुग आहे, लक्षात ठेवा. त्रेतायुगामध्ये भगवंत होते, तिथं संचार नव्हता. सत्ययुगामध्ये भगवान श्री रामचंद्र, प्रभू रामचंद्र होते, तेव्हा संचार नव्हता. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण होते, भगवान होते, संचार नव्हता. पण कलियुगामध्ये भगवान नाहीये म्हणून हे संचार वाढलेले आहेत. आता संचार मी मूळतः सांगितलं की संचार म्हणजे अंगात येणं, म्हणजे देव कधीही खेळत नाही. आहे त्या परमेश्वराच्याच एक शक्तीचा अंश आहे, तो आपल्या अंगामध्ये खेळतो. कुणी त्याला काही संकल्पना देतं, पण आहे ती शक्ती एक आहे, पण साक्षात भगवंत नाही. कारण की ही सृष्टी निर्माण केली ब्रह्मानी, त्या ब्रह्मानी सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीमध्ये जी शक्ती आहे ती आदिमाया शक्ती आहे. जो सूर्य निर्माण केला ब्रह्माने, पण त्या सूर्याचं तेज जे आहे, जे सूर्याचं तेज आहे ते तेज माहिती आदिमाया शक्ती. विचार काय, ती जर आदिमाया शक्ती आपल्याकडे तापशराचे तुकडे तुकडे होतील ना. हा वारा आहे, गणमा ही करच लागते. आता गणमा, हा गणमाळ्यामध्येच अर्थ पहिल्यापासून हा चाललेला शब्द आहे पिढ्यानपिढ्या की गणमाळ. गणमाळ म्हणजे काय, गणाला घातलेली माळ. म्हणजे अंगामध्ये कुठला गण खेळतो, काय खेळतं अंगामध्ये, हे जाणून घेणं फार गरजेचं असतं, लक्षात ठेवा. जेव्हा देवीचा संचार होतो तेव्हा आपण त्यानंतर मग ते जसं संचार त्याप्रमाणे गणमाळ करायचं गृहीत दिलं, तर मग आपण गुरु शोधतो वेगवेगळे. आता गणमाळेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुमच्या अंगात संचार येतो कुठल्याही देवतेचा, आदिमाय शक्ती, समजा तुळजाभवानी, काळूबाई, महालक्ष्मी असेल, खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, भैरवनाथ असतील, महाकाली असेल, जेव्हा संचार येतो, जेव्हा गणमाळ करायची असते, तर गणमाळ करताना सगळ्यात महत्वाचं आपल्या पत्रिकेमधली 12 स्थानं असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर 12 स्थानामधलं जे 9वं स्थान आहे, जे 9वं स्थान, त्याला 9वं स्थान म्हणतात, ते धार्मिक स्थान आहे. ते धार्मिक स्थान जर तुमचं चालू असेल तर त्या गणमाळेचा फायदा तुम्हाला किंवा त्या घराला होतो. जर तुमचं धार्मिक स्थान चालू नसेल, तुमचं एकदम स्पष्ट भाषेमध्ये व्यवस्थित बोलतोय, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, की जर धार्मिक स्थान चालू नसेल तुमचं आणि जर गणमाळ केली तर त्या गणमाळेचा त्या घराला फायदा होत नाही किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीला होत नाही. म्हणजे गणमाळ करून पण त्रास होतो. आणि जर धार्मिक स्थान चालू नसेल
तर जे संचार आहे, समजा जे आपण तुळजाभवानीचा संचार म्हणतो, काळोबाई संचार, त्या दैवताच्या संचाराच्या ऐवजी दुसरा संचार त्या माणसामध्ये असतो, त्याला गणमाळ बसते. आणि असे खूप प्रकार झाले. माझ्या गादीवरती मी असे केसेस खूप बघितलेले आहेत की तुळजाभवानी किंवा ह्या संचाराच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारे अंगात खेळतो. समजा मग त्या पिशाची बाधा असेल किंवा त्या घरातलाच एखादा गेलेला आत्मा खेळत असेल. एवढं लक्षात ठेवा, जर एखाद्या घराण्याला, जर त्यांच्या घराला कुठली बाधा असेल, समजा करणी बाधा असेल, कुठले छेडेगोटे जर घरामध्ये गाडले असतील किंवा ते पाठवलेले असतील, किंवा एखादे पिशाचे त्यांच्या घरात फिरत असेल, एखादा प्रेतात्मा जुना कोण असेल, पित्रांचा तो फिरत असेल, तर लक्षात ठेवा, किंवा एखादी पिशाची बाधा बाहेरची असेल, ती त्या माणसाच्या अंगाचा संच असेल, जोपर्यंत ही बाधा, ह्या सगळ्या बाधा निघत नाही तोपर्यंत कधी कधी ह्या बाधा, समजा करणी बाधा असेल, शेडेगोटे असेल किंवा पिशवा, हे देवीचं नाव सुद्धा सांगतात, रास उचलतात, होमामध्ये सुद्धा जातात, पण तो संचार नक्की दैवताचा आहे का दुसरा आहे हे ओळखण्याचं काम त्या गुरूंचं असतं, किंवा जाणकार व्यक्ती जो आहे त्याला ते समजलं पाहिजे. लक्षात ठेवा, कारण मी स्वतः समोर बघितलेल्या अशा केसेस आहेत की बाबा हे दैवताच्या नावाखाली दुसरा संचार खेळलाय, त्यांना खूप त्रास झालेला आहे. अक्षरशः त्या जेव्हा 2-3 केस माझ्याकडे आल्या, मी जेव्हा रिंगण टाकलं त्या रिंगणामध्ये बघितलं मी. आता प्रत्येक रिंगणाचा फोटो मी टाकत नाही, मी पिशाच्या मी जर टाकलं तर खूप व्हायरल होतील, पण ते नाही टाकायचं मला त्या काय काय गोष्टी, की त्या रिंगण टाकल्यानंतर त्या लेडीचा अक्षरशः म्हणजे खैसन हे बाहेरचे प्रकार खेळत होते. आणि त्या बाईने अक्षरशः महाबडी घेतली होती, अंबाबाई काळोबाई उभ्या केल्या होत्या, तेव्हा ते रिंगण घेतलं. मी रिंगणामध्ये म्हटले की मी खैस आहे, मग म्हटलं तू कसं काय, म्हटले ह्यांच्या नावाखाली मी खेळले. अक्षरशः त्या लेडीजला त्या परडी सोडा लागली, त्या अंबाबाई काळोबाईचे मुकडे गेले ते मोडा लागले, कारण की जेव्हा कौल लावला त्या कौल मध्ये डायरेक्ट साक्षात समोर जगदंबेने दिले की आम्ही यात नाहीये म्हणून, अंश आमचा नाही याच्यामध्ये. म्हणजे असे प्रकार झालेले आहेत, असा अनुभव आलेला आहे माझ्या गादीवरती, मला केस झालेले आहेत, म्हणून हे मी उदाहरण सांगतोय. आता झाला, आता पुढचा प्रश्न आला गणमाळायचा. तर ज्यांची मी अजूनही सांगतो की हा व्हिडिओ मी कुणाच्या उद्देशून केला नाहीये. माझ्याकडे ज्या केस, आताच माझ्याकडे केस आले होते, एक 8-10 दिवस झाले, की 2 लेडीज झाल्या की त्यांना त्रास होत होता. मी म्हटलं तुम्हाला संचार आहे का, ते म्हटले हो आहे. मी म्हटलं तुम्हाला अंबाबाई काळोबाई दिसते, ते म्हटले हो आहे. मी म्हटलं गणमाळ का केली नाही, म्हटलं त्रास होते तुम्हाला. तर त्या मला म्हटल्या की हे पैशाच्या खूप पैसे सांगतात बाहेर, म्हणून आम्ही गणमाळ करत नाही, अजून केली नाहीये. तर गणमाळीला एवढा ज्यांचे ऐपत आहे, ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे, त्यांनी 3-3, 4-4, 5-5 लाख खर्च करू शकता, ही तुमची इच्छा. कारण की तेवढे खर्च करतात, काय काय 7-7, 8-8 लाख रुपये खर्च करतात, ती तुमची इच्छा. पण मोस्ट ऑफ मध्यमवर्गीय लोक की ज्यांच्याकडे पैशाची तरतूद नाहीये, ज्यांच्याकडे पैसे नाहीये, ते काय करणार, एक तर लोन काढणार आणि गणमाळ करणार. ते एवढा थाटमाट जगदंबा कधीच म्हणत नाही ऋण काढून सण करा. हा, तुमची हाऊस असेल, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही करू शकता, पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर गणमाळ थोडक्यात सुद्धा आहे त्या पद्धतीने, शास्त्र पद्धतीने घरच्या घरी करता येते. एवढे 3-3 लाख खर्च करायची गरज नाही. लोक करतात आणि नंतर काय करतात की बाबा आम्ही 3 लाख रुपये केले, आम्ही 5 लाख रुपये खर्च केला, आणि नंतर घरामध्ये आहे ते प्रॉब्लेम चालू होतात, आहे ते भोगावंच लागतो. लोक आम्ही एवढं देवाचं केलं, आमचं काय चांगलं, आम्ही एवढी देवाचं आम्ही गणमाळ केली, आम्ही एवढी गणमाळ केली, आम्ही एवढे देव उभे केले, एवढा खर्च केला, पण आम्हाला काही फरक नाही. एवढं लक्षात ठेवा की तुमचा प्रारब्धाचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात. प्रारब्धाचा भोग हा तुम्हाला भोगावाच लागतो. लक्षात ठेवा, गणमाळ केली म्हणून मला घरामध्ये पैसा भरपूर आला पाहिजे, मला काटा सुद्धा मोडला नाही पाहिजे, हे पूर्ण चुकीचं आहे. हा, गणमाळ तुम्हाला भरभराट मिळते, ती गणमाळ जर व्यवस्थित पद्धतीने झाली असेल तर तुम्हाला भरभराट मिळते. पण तुम्हाला जो प्रकार आहे, समजा तुम्हाला कुठली बाधा असेल तुमच्या घरांच्या, ते का चालू असेल किंवा ते तुम्ही नाही व्यवस्थित बघितलं, गणमाळीला त्रास होऊ शकतो. पण एवढं लक्षात ठेवा, गणमाळ हा एक गैरसमज लोकांच्या मनातून तुम्ही काढून टाका की गणमाळ झाली म्हणजे मला काटा सुद्धा मोडला नाही पाहिजे. कारण की अक्षरशः लोकांच्या अशा भावना होतात, लोक बोलतात अरे तुम्ही गणमाळ केली, तुम्ही देव आहेत, देवाला काय, अरे असं नाही ना, शेवटी भोग आहे. हा भोग बाबा जेव्हा मानव जन्म घेतो तेव्हा त्याला मर्यादा येतात. भगवंतांनी जेव्हा मानव देह घेतला तेव्हा त्यांना पण त्या मर्यादा होत्या, त्यांनी पण तो भोग भोगला. लक्षात ठेवा, भगवान श्रीराम साक्षात भगवान श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले. साक्षात लक्ष्मी, ज्याच्यासाठी आपण एवढं तरफडतो, आज एवढं लक्ष्मीसाठी प्रयत्न करतो पैसा कमवण्यासाठी, ती साक्षात भगवती आदिमाहेश्वरी लक्ष्मी
ती सुद्धा सीता जी होती ती सुद्धा वनवासाला गेली, तिला वनवास भोगावा लागला. म्हणजे तुम्हाला भोग हा भोगावाच लागतो. त्यामुळे गणमा झाली म्हणून मला फुलाचीच गादी, मला काटा मोडणं हे पूर्ण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि समजा गणमाळेमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या किंवा जर काही थोडं उलट्या पालट्या झालेलं आहे असं, आणि त्याचा सुद्धा फटका कधी त्या घराला बसलाय. काही काही जण उलट्या पालट्यामध्ये घराच्या घरं बसलेले आहेत. पण गणमा करताना फार व्यवस्थित बघावं लागतं, व्यवस्थित करावं लागतं, तर त्या गणमामध्ये त्या गणमायला अर्थ आहे, लक्षात ठेवा. आणि हे पण नाही की समजा आपण बाबा एखादा फटका बसला किंवा गणमा झाली म्हणून, असं नाही. शेवटी तुमच्या प्रारब्धाचा भोग असतो, त्या देवाला बोट लावू नका अजिबात. काय काय ठिकाणी झालेल्या आहेत, अशा केसेस आहेत. आता ह्या गोष्टी. आता दुसरी गोष्ट, आता ह्या फील्ड मला, आता मी अजूनही सांगतो की मी हा उद्देशून बोलत नाहीये. मला 3 वडिलांचे म्हणजे मुलांच्या वडिलांचे फोन आले मला की बाबा व्हिडिओ बघितले माझे की सचिन दादा, आमचा मुलगा फर्स्ट इयर मध्ये, आमचा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. असे 2-3 फोन आले की तो काहीतरी भलतच करतोय, हे वारं करतोय, त्याचं वरं बंद करता येईल का? म्हटलं का हो? तर तो म्हटलं की ते त्या वडिलांचं, त्या पालकांचं म्हणणं असं आलंय की हा मुलगा सगळं सोडून, शिक्षण सोडून फक्त त्या मार्गात लागलाय. तर मुलांना माझी फार कळकळी होईल, कारण तुम्ही जर आता बघितलं, इन्स्टा युट्यूब बघितलं, सगळीकडे गणमाईचा वेळ लागलेला आहे. रास उचलायचे, हात लावायचे, इंगाचं नाणं आणि होमात जाणं, हे प्रकार एवढे वाढलेले आहेत की लहान लहान म्हणजे एक 15 वर्षा किंवा 15 वर्षा पुढं ते 25 वयामध्ये, ह्यामध्ये जास्त मुलं ह्याच्यामध्ये. तर मुलांनी ठीक आहे, आलं परमेश्वर आला, तुम्हाला हे आलं गणमा, पण गणमा घालत बसण्यापेक्षा ह्या ज्या जास्त जाण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही चांगले मार्क्स पाडा, तुम्ही चांगली नोकरी करा. पण बरेच जण म्हणतात की बाबा ह्याच्यामध्ये, ह्या देवरुसपणामध्ये जास्त पैसे मिळतात, सोडणं दिसतं, पण हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कारण की माझ्याकडे सुद्धा लहान दोन मुलं होती, त्यांची नावं नाही सांगत. एक होता 11वी मध्ये आणि एक होता 12वी मध्ये. तर त्या दोघांना मी एवढं समजून सांगितलं, त्यांना जे माझे मोठे गुरु होते त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना सांगितलं की ह्यांना समजून सांगा की तुम्हाला वारं आले, तुम्ही ह्यात जास्त पडू नका, अभ्यास करा, शिक्षण घ्या, नोकरी करा, तुम्ही जास्त जास्त शिका, शिक्षण घ्या, जास्त पडू नका. त्या अक्षरशः मुलांनी ऐकलं नाही, त्यांना माझं पटलं नाही. अक्षरशः दोघं जण माझ्या इथून मी चांगलं सांगितलं, त्यांना वाईट वाटलं. दोघेही दुसरीकडे गेले, दुसरीकडे गणमा गेले आणि दोघं जण आता शिक्षण सोडले आणि हेच करत बसलेत एवढं लहान वयामध्ये. एवढं लक्षात ठेवा की माणसाच्या प्रारब्धाचा वेध घेणं हे भल्यांना जमलं नाही. एखाद्याला कुठला दोष आहे, काय आहे, खूप त्याला उपासना लागते, त्याच्यामध्ये 10-10, 12-12 वर्ष उपासना करावी लागते, तप करावं लागतं. तेव्हा कुठेतरी समोरच्या माणसाला काय आहे, त्याचं प्रारब्ध काय आहे हे समजायला तेवढं कठीण जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे एवढं सोपं नाहीये. आलं वारं हे वर्षात गणमा झाले की लगेच वर्षात आम्ही चालू बागेला सुरुवात केली लगेच, एवढं सोपं नाहीये, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जर एखादा चांगला अभ्यास आहे, ह्याच्यामध्ये जाणकार पण आहेत, आपण युट्यूबला बघतोय, माहिती सांगतात, ते जाणकार सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत चांगले, की ज्यांचा अभ्यास झाला, असे ठीक आहे ना. पण सगळेच जण लहान मुलं गणमा आले की लगेच चाली पडली, माळ पडी द्यायला चालले, लगेच बघायला चालले. नाही हो, एवढं सोपं नाहीये. हा प्रारब्धाचा भोग घेणं, वेध घेणं एखाद्याचा फार कठीण आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय ज्या चुकीच्या पद्धती चालल्यात त्या मी आता सांगतो तुम्हाला की हे नाही पाहिजे, हे चुकीचं चाललंय. आता जेव्हा त्या पालकांचं मला फोन आला, मी त्यांना सांगितलं बरं ठीक आहे, या गादी आपण बघू, आपण सांगू समजून. म्हणजे असे पालकांना हे आवडत नाहीये कायकांना. अक्षरशः त्या काय मुलांनी की घरामध्ये माहित नसतं, वारं येतं, घरामधलं देवघर वेगळं, त्या गॅलरीमध्ये एक देवी उभी करतात, तिकडं त्यांचं काय ते चालतं, हे चुकीचं आहे. धर्म निर्णय ग्रंथाप्रमाणे मी शास्त्र जे सांगतोय की एकच देवघर असावं, किंवा आई वडिलांना पटत नाही म्हणून त्या गॅलरीत देव उभा करायचा. त्या पालकांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं आमचा मुलगा असं करतोय. तर तुम्ही शिक्षण असाल, इंजिनिअरिंग चांगलं घेत असाल, तुम्ही शिक्षण करा, नोकरी करा, यात जास्त पडू नका. हे चांगलं नाहीये, एवढं लक्षात ठेवा. एखाद्याला अंगारा उचलून देणं हे एवढं सोपं नाहीये. जेव्हा एखाद्याला आपण अंगारा उचलून देतो त्याची अख्खी जबाबदारी आपल्याकडे येते. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार चालला होता की गणमा करताना 1-2 देव भाग झाले. काय काय ना अक्षरशः 4-4 देव असतात. 4-4 देव असताना 4-4 देवांची गणमा करतात. तर हे चुकीचे. देव वारी, हे बघा, देव फक्त 2च संचार ठेवा, बाकीचे मानपान देऊन ते जाऊ शकतात. मी माझ्या गुरुलेकींना काय काय ना अंबाबाई काळूबाई होती, बस ठीक आहे. तिसरं काय देव झाले मी ते कमी केले, बंद केले ते त्यांना. तसेच माझ्या काय काय आता गुरुलेकींना यल्लम्मा आली होती. मग मी म्हटलं तुमचं कुलदेव तुळजाभवानी आहे, काळूबाई, यल्लम्मा कशाला तुम्हाला? तर त्यांना मी मानपान देऊन याला मग गेली, त्यांची नाही राहिली ती. म्हणजे 2 देव का माहितीये का, करायला काय ना, माणूस हौशेने 4-4 गणमाई करतो, पण ते तुम्हाला झालं पाहिजे.
तुम्ही तुळजापूरची महापडी घेतली तर तुळजापूरची महापडी घेतल्यानंतर तुळजापूरची महापडी तुळजापूरला वर्षाला एकदा भेटवणच पाहिजे. ती पौर्णिमेला 5 घरं जोगा मागितलाच पाहिजे. परत समजा तुम्हाला नाही जमलं जोगा तर वर्षाला एकदा जोगा मागितला पाहिजे. परत तुम्ही ती परडी तुळजापूर भेटून 5 परड्या भरायला पाहिजे. 5 सवस्ती हा कुळधर्म कुळाचार आहे. महालक्ष्मीचा तुम्ही जर झोळी काठी घेतली बांगणी म्हणले तुम्हाला आखाडामध्ये आखाड पाणी काढणं गरजेचं आहे. आखाडमध्ये 5 सवस्ती घालणं गरजेचंच आहे तुम्हाला. काळोबाई घेतली तर पौष जो पौर्णिमा छबिना असतो तो छबिनावरती नेला पाहिजे. तुम्हाला काळोबाईवरती भेटवून नेला पाहिजे यात्रेमध्ये. येडाई असेल तर येडाई तुम्हाला येरमाळ्यामध्ये भेटवून नेली पाहिजे. चुनाच्या रानामध्ये चुनाई असला पाहिजे. म्हणजे हे असे प्रकार आहेत. हे तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून म्हटलं की बाबा संचार फक्त दोन. आणि मी बघितलंय लोक हौसेने सुरुवातीला एवढं गणमायचा जोश असतो की सगळे देव घेतात पण नंतर त्या देवांचं व्यवस्थित होत नाही. 2 देवांचं होतं, 3ऱ्या 4थ्या देवाचं होत नाही. आणि ऍक्च्युअली धर्मसिद्धीकडून ते सांगतच नाही एवढे देव घरामध्ये ठेवायला. असो जे प्रकार आहे. आता साज मध्ये घेताना तुळजापूर चालू की तुळजापूरची महापडी तुम्हाला घ्यायलाच लागेल. जेजुरीच्या खंडोबाचा संचार खंडोबाचा कोटंबा गाठी जो वारू तुम्हाला घ्यायलाच हवाय. म्हणजे जे संचार सांगतो मी नाथांचा भैरवनाथाचा संचार आला तर तुम्हाला पत्तार असतं, झोळी असते, रुद्रक्षमा असते, ती घालणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रत्येक संचारामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. अजून एक बऱ्याच गोष्टी की आपण काळं घालतो. काळं कुठल्याही देवाला चालत नाही. कुठल्याच देवाला काळजत नाही. काळा घालून कधी पूजा करू नका. मी अक्षरशः बघितले की काय कार्यक्रमामध्ये बरेच जण काळ्या पॅन्टी असतात. हे चुकीचं आहे. काळं देवाला चालत नाही. तुम्ही धर्मसिंधू निर्णय ग्रंथ उघडून बघा. आपल्या हिंदू धर्मात काळं कुठेही चालत नाही. काळं फक्त बाहेर, काळ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त खेचली जाते. काळं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये धर्मात नाहीये. तुम्ही ग्रंथ उघडून बघा, धर्मसिंधू निर्णय ग्रंथ बघा, त्यात नाहीये. त्यामुळे काळं अजिबात घालू नका. आता परडी झाल्यानंतर हे झालं. पण आता ऍक्च्युली गणमा केल्यानंतर की गणमाईचा अर्थच फार वेगळा आहे हो. तुम्ही लक्षात ठेवा, हळद लावता, मुंडावळी बांधता. मग एक प्रकारे देवाबरोबर लग्नच होतं की नाही. त्या पद्धती थोड्या आपण देवाला हार घालत नाही, पण जेव्हा देवाच्या नावाची हळद आपल्याला लागते, मुंडावळी लागते, ह्याचा अर्थ फार वेगळा आहे. लक्षात ठेवा. हे लोक पोरांना मुलांना फार हे वाटतं की बाबा हळद लावली मुंडावळी, हे नाही. याचा शास्त्राचा फार वेगळा अर्थ आहे. मी एका जागरण गोंधळाला गेलतो. तिथले गोंधळी पारंपरिक गोंधळी होते. तर सहज आम्ही बसलो होतो तेव्हा सहज बोलता बोलता विषय निघाला. तर त्यांनी मला इतका सुंदर अर्थ त्यांनी सांगितला की गणमा करताना होमातून तुम्ही निघता, वासांच्या वारं निघतं, की हळद लावता उन्हात. ह्याचा अर्थ काय म्हणजे एवढा याचा अर्थ असा की तुम्ही त्या परब्रह्माशी एकतत्व झालं पाहिजे. मग तुमच्या माया मोह वासना सगळ्या निघून गेल्या पाहिजेत. एवढा सुंदर त्यांनी अर्थ आम्हाला सांगितला. म्हणजे अशा गोष्टी आहेत. आता अजून वाऱ्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्या थोड्याशा मी नाव करून ठेवत नाही, पण हे चुकीचं आहे जे आहे ते म्हणतो. काही जण वाऱ्यामध्ये एकमेकांना मिठी मारतात वाऱ्यामध्ये. ठीक आहे, पुरुष बसवतात, पण पुरुषांनी स्त्रीला मिठी मारणं हे लोक बघण्याची थोडी चुकीचं. पण हे कुठल्याही शास्त्रात नाही ना. वारं मिठी मारणं हे पण ठीक आहे. पुरुष एक मिठी मारली, भेट दे भावाची भेट अशी म्हणतात. ही जी प्रथा आली आहे हे चुकीचं थोडं चाललेलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुरुष भेट, पण पुरुष आणि स्त्री भेट म्हणजे हे वेगळा अर्थ वाटतो ना. ठीक आहे, ते आपल्या पण शेवटी लोकांच्या नजरा वेगळ्या होतात ना बघण्याच्या. त्यामुळं हे प्रकार करताना थोडं सावधानता घेतली पाहिजे बाबा. किंवा नाही लेडीजनी समजा एखाद्या स्त्रीचा संचार आला, ती रास उचलली की लगेच दुसरं वार येतं आणि ते एकमेकांना मिठी मारतात. पुरुष आणि स्त्री मिठी हे चुकीचे, हे सांगतोय मी तुम्हाला. तर ह्या अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता परत अजून एक थोडा विचित्र प्रकार, काही जण येडाईच्या वाऱ्यामध्ये अक्षरशः दही भात असं खातात आणि ते असं तोंडातला काढून दुसऱ्यांना प्रसन्न. हे थोडं हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. देवाच्या नावाखाली हा प्रकार थोडा चुकीचा आहे. आली नाही येडाई, खा तुम्ही प्रसंग, पण दुसऱ्या तोंडात देणं ते शेवटी किळसवाणं वाटतं. लक्षात ठेवा. मी लोकांचे अनुभव बघितले, लोक अक्षर नावं ठेवतात. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा चाललाय. लक्षात ठेवा की दही भात खायचं वाऱ्यामध्ये येडायच्या आणि असंच तोंडाने काढायचं, असं सगळ्यांना प्रसाद द्यायचा, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. हा, त्या भगवंताला नैवेद्य अर्पण करा, तो प्रसाद म्हणून द्या ना. हे तोंडातून देणं हे चुकीचे प्रकार चाललेले आहेत. लक्षात ठेवा. अजून एक प्रकार मला बघणं की यल्लमाच्या परड्या भरताना काही जण अंबाबाईच्या परड्या पण असतात, यल्लमाच्या परड्या असतात. त्या यल्लमाच्या परड्या भरताना पहिल्याच्या पडीत भाजी भरतो, कांद्याची पात, गाजर, वांगी हे भरतो. तर काही जण कांद्याची पात, गाजर, वांगी अंबाबाईच्या पडीत पण भरतात. ही चुकीचं आहे. फक्त येडा इच्छाच पडीत भरा. अंबाबाईचा तो मान नाही. अंबाबाईच्या मीठ, पीठ, तांदूळ हे लक्षात ठेवा. नारळ, ओटी ते
पण कांद्याचे पात जिचा जिला मान आहे तेच करावं, कुळधर्म कुळाच्या इकडचे तिकडं करू नये, ते चुकीचं करताय. लक्षात ठेवा, दैवत कुठल्या प्रकारे जाईल किंवा संचार कसा लागू होईल हे सांगता येत नाही. कधी कधी कायक्यांना कुलदैवत नसतं, ते दैवत नसतं, तो संचार असतो. मग ह्या अशा मार्गातून संचार येतो. लक्षात ठेवा, त्या भाजीद्वारे किंवा ती भाजी उडे तर लक्ष आईला मग तुम्हाला लागू होऊ शकते. पण मी म्हणतो कशाला विनाकारण, जे दैवत आपलं नाहीये, जे कुलदैवत आपलं नाही, ते कशाला लागू करून घ्यायचं. तर ह्या पद्धती चुकीच्या. अजून एक पुढची गोष्ट म्हणजे की गणमाळेला बकरं मारणं हे फार चुकीचं चाललेलं आहे. गणमाळेला कधीही बकऱ्याचा जीव घेऊ नका, बकरं कोंबडं कापू नका. धर्मशास्त्रात याची नोंद नाही. आज लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर माऊली आम्हाला एवढे सांगून गेले की सर्वभूती आत्मा एक आहे. आपल्यात जो आत्मा आहे तोच त्या बकऱ्यामध्ये आत्मा आहे. मग तुम्ही गणमा करताना जगदंबाची करता, त्या आदिमाया शक्तीने तिचं पण आपण लेकरू आहे, ते बकरं पण तिचंच लेकरू आहे. मग एका जीवासाठी दुसरा जीव घेणं तिला त्या आईला पटेल का? तर हे चुकीचं आहे. अक्षरशः लोक गणमायला 5-5 बकरी कापा. कोणी सांगितलंय? अंबाबाई काळूबाई म्हणते का बकरं कापा? खंडो म्हणतो का बकरं कापा? तर हे चुकीचं आहे. इव्हन अजून दुसरी पुढची गोष्ट म्हणजे की लोक परडीमध्ये मटण भरतात. मी सोलापूरला गेलतो, बारामतीला मी गणमायला गेलो होतो. अक्षरशः तिथं मी म्हटलं हे तांबे का भरून आणले तुम्ही? हा, तेलाला एक डब्बा असतो किंवा तेल ठेवायला ठीक आहे बाबा, की बांधायला तेल लागतं, दिवाळीला तेल येतात, पण म्हटले तांबे का भरून आणले त्यांनी? तर तिथं विचारलं, ते म्हटले जो मटण बकरं कापतात त्या बकऱ्या कापल्यानंतर ह्या त्या तांब्यात मटण घेऊन घरी जातात, त्या परडीमध्ये मटणच निवडा. अरे रे, म्हटलं केवढा मूर्खपणा आहे हा. आज आदिमाया शक्तीची परडी ती, त्या परडीमध्ये परशुराम आपण म्हणतो, छोटा जो असतो त्याला परशुराम म्हणतो. परशुराम म्हणता, परशुराम कोणाचा अवतार आहे? भगवान विष्णूंचा अवतार आहे. मग लक्षात ठेवा, तिथं तुम्ही मटण भरताय, किती चुकीची पद्धत आहे. परडीमध्ये मटण भरू नका. मेन म्हणजे तुम्ही गणमायला बकरं कापूच नका. घोड्यावरती करा, कोळा कापा, बकरं कापायचं हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. आता अजून एक दुसरी पद्धत मला सांगायची होती की आता हे गणम झाले, पण माळ पडेवाले देवी उभे केले, काय काय जण घटाला अक्षरशः बकरं कापतात मग माळ उतरवतात. ही चुकीची पद्धत आहे. कधीही होमाला ते म्हणतात होमाला बकरं, हे चुकीचं आहे. आता ते तुळजापूर झाले, तुळजापूरची पद्धत तुळजापूरला, पण जे घरामध्ये आपण अक्षरशः घटाच्या माळेला रक्त लावतात मग त्या माळ होतात, हे चुकीची पद्धत आहे. जगदंबा कधीही म्हणत नाही, त्या 9 रत्नांच्या 9 माळा आहेत त्यांचं फार महत्व आहे. पहिल्या दिवशी कुठली माळ, दुसऱ्या दिवशी कुठली माळ, तिसऱ्या दिवशी, अशा 9 दिवसाच्या 9 माळा आहेत त्यांना रक्त लागत नाही. त्यांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवा. हा, तुम्हाला द्यायचा कोळाचा बळी द्या आणि मग त्या माळा उतरा, पण अक्षरशः बकऱ्याचा किंवा ह्याचा टिळा त्या माळेंना लावू नका. आता दुसरी पुढची गोष्ट म्हणजे की ज्या चुकीच्या पद्धती चालल्या त्याबद्दल बोलतोय मी. आता मुंडमाळा बरेच जण, इतकी फॅशन आली ना, ज्याच्या बऱ्याच जणांच्या मुंडमाळा दिसते, काय दाखवायचं असतं काय माहित नाही. आता तुम्ही विचार करा, मुंडमाळा म्हणजे मुंडक्यांचीच माळ ना ती, प्रतीक कसलं आहे? मुंडक्यांचीच माळ ना ती. मग मुंडक्यांची माळ आणि तुम्ही आपली कवड्याची माळ असते, चालेल का हो एकत्र? तुम्ही सांगा बरं मला. नाही, चुकीचं आहे. ती शेवटी मुंडमाळच ना, भले ती फायबरची असून दे, कशाची असून दे. आता ओळी मुंडमाळ तर नाहीच आहे, फायबरची किंवा दुसरी माळ असेल ती. मग ती फायबरचीच माळ किंवा ती प्रतीक कसलं करतं ते प्रतीक? शेवटी ते मुंडकच की माळ आहे ना ती. मग मुंडक्यांची माळ म्हणजे हाडं. तुम्ही लक्षात ठेवा, आपण 10व्याला तेरा जातो आपण, तेव्हा आपण आंघोळ केल्याशिवाय घरामध्ये कशालाही करत नाही, आणि तुम्ही ती मुंडमाळ आणि कवड्याची माळ एकत्र, ही कुठली पद्धत? चुकीची आहे. मुंडमाळा ही सेपरेट पाहिजे. ऍक्च्युली मुंडमाळा कोणी धारण करावी हा सुद्धा विधी आहे, ती कोणी धारण करावी. आजकाल कोणी धारण करतं, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, मुंडमाळा स्मशानभूमीमध्ये आगरी कृत्य करताना, इतर वेळेस मुंडमाळा चालत नाही. मुंडमाळा सिद्ध करावी लागते, सिद्ध करायचे मंत्र आहेत आणि मग तेव्हा ती मुंडमाळा घालून ती सिद्ध होते. दुसरा प्रकार, काळूबाईची गोफण अंगावरती घालतात. आता अक्षरशः म्हणजे कवड्याची माळ आणि गोफण एकत्र असते. आता तुम्ही विचार करा, मंदिरामध्ये जाताना आपण आपलं पॉकेट बेल्ट काढतो, का काढतो? लेदर असतं. लेदर कसं असतं? चमड्याचं असतं. आणि ती गोफण जी काळूबाईची आहे ती चमड्याची. तुम्ही काळूबाईच्या मंदिरात जा बरं, तुम्हाला छडी आतमध्ये भेटवा, छडी तुम्हाला आतमध्ये भेटून देतील. गोफण गाभाऱ्यात भेटून देत नाही, गोफण आतमध्ये सुद्धा घेऊन देत नाही. तुम्ही नाही बरं आमचे गोफण भेटून नाही, ते चमड्याचे म्हणतात. मग हे चमड्याचं असतं, तुम्ही कवड्याच्या माळेवर गोफण ठेवता कशी काय? अक्षरशः काही जण ती गोफण परडीमध्ये ठेवतात. किती मूर्खपणा आहे हा सगळा. चमडं येते, चमडं कुठे ठेवता तुम्ही? परडीमध्ये. हा आहे ना ती गोफण कायसाठी घेतलंय हे आपले गुरुवरी आहेत, त्यांनी खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल, की गोफण का लागते, कसं लागते. पण ती
चमड्याची शेवटी चमडण कवड्याची माय एकत्र नाही ना, पडीमध्ये नाही ठेवा. चुकीचं चाललंय हे सगळं, हे चुकीचं करताय तुम्ही. त्या पडीचं सत्व राहिलं पाहिजे ना. असो, आता पुढचं आता बोलायचं विषय म्हणजे की आता ह्या संचारामध्ये माझ्याकडे बरेच जण केसेस येतात, त्यानुसार मी ही माहिती सांगत जातोय. जर कुणाला थोडक्यात गणमा करायची असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडक्यामध्ये आपण गणमा करू, पण पहिल्यांदा धार्मिक स्थान चालू आहे का नाही ते बघायचं. ते चालू नसेल तर चालू करून घ्यायचं, त्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. आणि मग ती गणमा करायची, तर त्या गणमाईचा फायदा होतो. आणि जर तुम्ही गणमाई केल्यानंतर देव उभे केलं, त्यांचं तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. लोक हौसेने करतात. आता आमच्या इथलंच मला खूप उदाहरण आहेत माझे. मी 2-3 आमच्या इथंच एक माझे शिष्य परिवार आहे, त्यांनी अक्षरशः मी म्हटलं ठीक आहे आलं ना तुम्ही एक काळूबाई उभी करा बस, बाकी नकोय. त्यांनी अंबाबाई उभी केली, धावजी पाटील उभे केले. अरे बाप रे, आणि त्याचं काही होत नाही, करत नाही. आता धावजी पाटील देव घरात बसवणं किंवा चेडे गोटे देव घरात बसवणं ही अक्षरशः चुकीची पद्धत. आता धावजी पाटील घरात बसवणे, अक्षरशः काही काही पाषाण बसवलेले आहेत किंवा काळोख आले की मांगीरबा, गोंचीरबा असे लाईनशीर बसवलेत. आता ठीक आहे तुम्ही बसवले, तुमची पुढची पिढी करणार आहे का ते? ऍक्च्युअली चेडे गोटे देव घरामध्ये चालत नाही, कारण की त्याच्यामुळे त्रास सुद्धा होऊ शकतो. तर आता तुम्ही जर 3-3 चेडे बसवले, तुम्ही 3-3 जण 3-3 जणांचं मानपान देणार आहे का? नाही मानपान दिलं, त्यांचं नाही मानपान झालं व्यवस्थित, तर तुमच्या घरामध्ये त्रासच होणार, तुम्हाला ते घरामध्ये त्रास येणार आहे. अक्षरशः या चेड्या गोट्यावरून घराच्या घरं उद्भवली, मी केसेस बघितले आहेत या चेड्या गोट्यांमुळं. त्यामुळे धावजी पाटील पाषाणाचं बसवणं, मोठं हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा काळूबाई बरोबर, की त्याला धर्मसंधी ग्रंथ बस त्याला मान्यताच देत नाही. हा संचार आहे ना, काठी घेतली ठीक आहे, तेवढ्या अक्षरशः म्हणजे मी बघितलंय की त्या घरामध्ये 3-3 पाषाण किंवा 3-3 टाक मांगीरबाव, गोंचीरबाव असे बसले, हे चुकीचं आहे. आज समजा मला संचार आहे, मी बसवलं, उद्या पुढं त्याचं कोण करणार? आणि हे होतं, मला असे बरेच फोन आलेले की बाबा पुढे गेल्यानंतर महापडी काय करायचं. तर अक्षरशः त्याचं पण खूप विचित्र आहे. काही नाही, महापडी पुढच्या लोकांना जर सांभाळायची असेल तर सांगू शकतो, नाही तर ती सरळ तो माणूस गेला की ती पडी तुळजापुरात सोडून यायची. काही त्रास देत नाही जगदंबा, आदिमाय शक्ती. आई कशाला त्रास देईल बरं? प्रत्येकजण प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भोग भोगत असतो, लक्षात ठेवा. फक्त जर समजा या दैवतामध्ये उलटे पालटे प्रकार झाले की मग त्रास घराला होतो. त्यामुळे तो आता समजा एखाद्या स्त्रीच्या हातावर महापडी ती गेली तर खूप मोठं कोडं पडतं लोकांना. लोक अक्षरशः सुटकाच्या पाड्या बांधून ठेवतात. कशाला बांधून ठेवतात सुटकाच्या पाड्या? ती सारवा 13वा झाल्यानंतर स्वच्छ सारून दही दूध गोमूत्र सगळ्यात पवित्र सांगितलंय. ते गोमूत्र पण ठेवून द्या देवघरामध्ये साईडला, फक्त फिरू नका, हे करू नका. पण हादिंग लावू शकता आणि मग नंतर तुम्हाला सवय मिळाली किंवा भरणी शब्दाला तुम्ही बदलू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. आता मला एक सांगा, आता ठीक आहे तुम्ही मला बाबा हे असे विरुद्ध का बोलता? विरुद्ध नाही. आता मला सांगा, तुम्ही ती परडी आहे बांबूच्या काडीची, ओके, ती आहे बांबूची, म्हणजे नॅचरली निसर्गता निर्माण झालेला कपडा बाण असतो तो वस्त्राचा असतो. तुमच्या घरामध्ये तुम्ही तो बाण आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळे कपडे फक्त धुणं धावणीवरतीच करता, मग तो बाण पण कपड्याचाच, मग सोडायचा प्रश्न काय येतो? मग तुमच्या घरातले सगळेच कपडे द्यायचे फेकून, काही सुतकाचे. मग त्या देवाच्या पडे सुद्धा आपल्याला कसं काय सुतक नाही? आपल्यामुळे सगळ्या वस्तू फेकून द्यायच्या. तुमच्या घरातले टोपले ते पण फेकून द्या, सुतकाच आहे. तुमचं देवघर लाकडाचं आहे. एक थोडा कॉमन हा बारकाईने विचार करा की ह्या ज्या पद्धती पडल्यात काय काय, या पद्धती कशा पडल्या, कुठं पडल्या, त्याचा कुठेही उल्लेख नाही, कुठल्याही ग्रंथात याचा उल्लेख नाही. हे जे विचित्र प्रकार चाललेत ह्याच्या नावाने त्याच्या नावाने, हे चुकीचं चाललंय. असो, म्हणून म्हटलं की जास्त देव गणमानंतर जास्त देव बसवण्याच्या भानगडीत पडू नका. त्याचा पुढं खूप त्रास होतो. पुढच्या लोकांना कोडं पडले, लोक अक्षर माझ्या किती मला फोन येतो, आमच्या घरी माळ पडली, आमच्या असे देव काय करायचं, त्याचं लोकांना कोडं पडतं. त्यामुळे जास्त देव किंवा जास्त काय फापट पसरा वाढू नका की ह्याच्या पुढच्या पिढीला त्याचं कोडं पडलं की हे कोण करणार पुढं. आणि काही अवघड नसतं. समजा सुतकाची परडी बदलली, सासूची परडी बदलली, वारं आलं नाही, तुम्ही परडी आणली, साध्या पद्धतीने 5 परड्या भरा आणि परडी तुम्ही ती घरामध्ये पूजा करू शकता. जर परडी फिरवायची असेल तर मग ते एखादा गुरु करून थोडक्यात घरच्या घरी करू शकता. मला बरेच एक फोन आला होता मागे की आमच्या आईची परडी, आई एक्सपायर झाली, आमच्या आईची परडी आम्हाला चालवायची आहे, तर काय करायचं? म्हणजे साध्या पद्धतीने करते. मग त्यांना बरंच काय काय सांगितलं, वड्यानी भरा, बकरं कापा. त्यांना इतकं लोकांनी एवढं भांबवून सोडलं ना. असे काही नाही हो, देव खूप सोपं आहे. हा तुमच्या आमच्या लोकांसारखी त्या देवाला अवघड केलेलं आहे.
थोडक्यात गणमा पण होते, घरामध्ये घरच्या घरी गणमा होते. मांडव टाका, एवढं मोठं करा. हा, ज्याच्याकडे पैसा पाणी, ज्याला हौस आहे ते करू शकतात ना. ज्याच्याकडे नाही, ज्याच्याकडे गरीबाकडे आहे त्याने थोडक्यात गणमा होऊ शकते. थोडक्यात गणमा घरच्या घरात करता येतात. असो, आता ह्या गोष्टी की बाबा हे गोष्ट की चेडे गोटे हे बसू नका. आता अजून एक आमच्या माळ्याला केस आलती आता, की त्यांना अंबाबाई काळूबाई होती, तिला यल्लमा लागू झाली, कशी लागू झाली माहित नाही. तर मग ती म्हटली की अंबाबाई उभी केलीये, काळूबाई उभी केलीये, आणि शिवाय तिने यल्लमाचा टाक केला. म्हटलं यल्लमाचा टाक का केला बाई? मग म्हटलं काय नाही, त्या गुरुनी फक्त यल्लमाची माळ घातली आणि टाक केला, म्हणजे अर्धवट केलं. जर समजा अंबाबाई काळूबाई असेल, यल्लमा तुम्हाला आली असेल, कशातून आली असेल, तर ती बंद सुद्धा करू शकतो आपण, तिचं गणमाळच करावी असं काय नाही ना. आणि शिवाय केलं त्या गुरुने अर्धवट केलं, माळ दिली नाही, पळी दिली नाही, दर्शन मानलं नाही, फक्त यल्लमाची माळ दिली, विनाकारण त्या बाईने त्या यल्लमाचा टाक घरामध्ये करून बसवला. मग झालं ना तो. आता ठीक आहे, यल्लमा त्यांच्या घराला नव्हती, फक्त त्या लेडीजला यल्लमाचं वारा आलं, अंबाबाई काळूबाई होत्याच, त्या आलं, मग तिला आलं म्हणून त्या पिढ्याला लागू होतं ना विनाकारण दैवत. म्हणून टाक फक्त कुलदेवतेचे पाहिजे, दुसरे टाक नकोय देवघरामध्ये. आता मी एवढं देव, पण पुढे त्या घराला ते लागू होतं ना विनाकारण, आणि पुढे लोक नाही, त्रास होतो लोकांना, नाही म्हणता पुढचं कोण करणार. मी अशी घरं बघितलेली आहेत की त्यांना कोडं पडतंय, पुढे कोण सामानणार, पुढे कोण करणार. अशा बऱ्याच गोष्टी आहेत संचारामधल्या, या मी सांगितल्यात. मी एवढे सांगतो की मी कुणाचं मन दुखवलं तर क्षमा असावी, मी कोणा उद्देश एवढे केलाय. मला ज्या केस आल्या गादीवरती, मला ज्या गोष्टी विचारण्यात आल्या, ज्या सांगितल्या, मला ज्या केसेस आल्या, ज्या समोर प्रश्न आले, त्यानुसार मी हे मांडलेलं आहे की गणमा किंवा हे जे सध्या चाललंय हे फार विचारपूर्वक करा, विचारपूर्वक देव बसवा. प्रत्येकाला शास्त्र आहे, पडलीला खूप मोठं शास्त्र आहे. परडी तशी वारा सुद्धा घ्यावी असं काही नाही, ज्याला इच्छा असेल ते सुद्धा परडी घेऊ शकतात. फक्त संचारानंतर, गणमानंतर मेन जे मूळ तत्व आहे त्याच्यापासून भरकटू नका. मूळ तत्वाकडे जेव्हा संचार येतो तेव्हा आदिमाया शक्ती उभी असते, समोर संचार असतो आणि पुढे आपण असतो. मग तुम्हाला आदिमाया शक्ती घ्यायची का संचार घ्यायचा का कशामध्ये गुरफट जायचं? लक्षात ठेवा, कुठलंही दैवत जेव्हा येतं किंवा आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा ते दैवत आपली परीक्षेला बसतो, किंवा दैवत ही माया उत्पन्न असते, स्वतः दैवत उपासना माया असते. माया गोळा करायची, मायेमध्ये गुरफट जायचं का तत्वापर्यंत पोहोचायचं. तुम्ही कुठलेही अनुष्ठान करा, तुम्ही 12 वर्षाचा जप करा, तुम्ही जपाचे अनुष्ठान करा, स्तोत्र कवचाचे अनुष्ठान करा, दुर्गा स्तोत्री वाचा, ह्यांच्यामध्ये आदिमाया शक्ती काय आहे हे अनुभव करा. तुम्ही तिच्याच जवळ जायचा प्रयत्न करा. वारा आलं ठीक आहे, गणमा झाली, पण त्या वाऱ्यामध्ये गुरफटच जाऊ नका, त्यामध्ये जास्त गुरफटत जाऊ नका. आदिमाया शक्ती तत्व काय, परब्रह्म काय, ह्या तत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करा. आता अजून एक की बाबा काय काय ना फार वयस्करांच्या गणमाई म्हणजे खूप म्हातारे असतात, त्यांना ठीक आहे की त्यांची गणमा केली मान्य आहे मला, पण त्यांना विचारा की पुढच्या त्यांच्या मुलांना तुम्ही पुढे सांभाळणार का, तुम्ही पुढे याचं करणार का. आता अक्षरशः इथे केस आहे की त्या बाईने अक्षर तिच्या 2 सुना एक वेगळ्या राहतात, ती मोठ्या सुनेमध्ये, ते पण सेम एकाच घरामध्ये 2 चुली आहेत. तिच्या सुना कधी पूजेला नसतात, कधी नैवेद्य करायला नसतात, आणि आवडी त्यांच्या घरामध्ये तिच्या मिस्टरांना पोत्रच होते, मिस्टरांना तिच्या म्हणजे मालकांना तिच्या पोत्राज आहे, त्यांना झोडी काठी सगळं लक्ष्मी होते सगळी. तरी सुद्धा ह्या वयस्कर त्या मावशींनी कुठं गेल्या, कुणाकडे गेल्या, माळपडी घेतली गणमा, आणि माळपडी करताना सुना दोन्ही स्वयंपाकाला नव्हत्या. लेक बोलवायची, लेक स्वयंपाका, म्हणजे लेकीचे जेव्हा ह्यांनी देव घेतला का सांगा मला. म्हणजे घरामध्ये परिस्थिती काय आपल्याला होतंय का नाही हे बघावं पहिल्यांदा माणसाने. माणूस हे बघतच नाहीये. तुम्हाला होत असेल तर करा. सुरुवातीला खूप मजा वाटते, पण ते झेपलं पाहिजे, ते जमलं पाहिजे. अक्षर देणारी पण त्यांनी कसं कार्यक्रम करावा. त्या म्हातारीच्या दोन्ही सुना वेगळ्या राहतात, ती म्हातारे राहतात, ती बारकी सून त्यांना खायला घालते, 6 महिने ती माहेरी असते, 6 नंतर घरी येते, आणि हिच्या देवाला कधी पाणी पण नसतं, अगरबत्ती नसते, हिनी तरी सुद्धा माळपडी घेतली. हे हा अट्टहास कशाला? भगवंत फक्त माळपडी गणमालाच बघतो का? असं नाही ना. रामकृष्ण परमहंस कालीशी बोलायचे, समुद्रामध्ये होता, डायरेक्ट काली त्यांच्याशी बोलत होते, सात्विक होते, त्यांना सुद्धा आजार होता. स्वामी विवेकानंद अण्णा आजार होता. तुम्ही जसं मोठे मोठे बोलले 5 जण आजार, म्हणजे भोग हा भोगलाय सगळ्यांनी, लक्षात ठेवा. म्हणजे परमेश्वरच्या जवळ त्यांना पण भोग भोगावाच लागलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे देव आला म्हणून आम्ही देवाचे झालो, म्हणजे वारा आलं म्हणून देव झाला असं काय नाही. देव या जगात अजून नाही, परब्रह्म म्हणजे माणूस अजून कोण देव नाहीये, तो परब्रह्म भगवान आहे, लक्षात ठेवा.
त्यामुळे वाराला म्हणजे मी देव होत नाही. आता अजून एक म्हणजे मी अजून स्वतः मी माझ्या अजून कधीही पाद्यपूजा, फक्त अंगठी पूजा करायला होतो. मी अजून पाद्यपूजा करून घेतली नाही. पाद्यपूजाचा अधिकार फार मोठा आहे. तो फार मोठ्या त्या पदावरती असेल त्या लोकांनी पाद्यपूजा करावी. कारण की पाद्यपूजन जेव्हा करतात म्हणजे पाय जेव्हा धुतात पूर्ण, तेव्हा आपण केलेलं पुण्य निघून जातं, लक्षात ठेवा. म्हणून पाद्यपूजनचा अधिकार फार मोठा आहे. तो पाद्यपूजन मी तर स्वतः माझं कधीही करून घेत नाहीये. मी फक्त अंगठी धुवायला लावतो, पाय धुवायला कधीही लावत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता अजून एक पद्धत म्हणजे आता हे जे लोकांना इतकी विचित्र पद्धत झाली की बाबा काय झालं की बघा, शेवटी तुमचा प्रारंभ आहे, तुमचा भोग आहे, तुमचं वेगवेगळे दोष. म्हणजे आता दोषाबद्दल मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार की दोष म्हणजे काय, नक्की दोष कसे असतात. त्यामुळे तुम्ही फक्त ह्याच्या बाबा मला वार आलं, मी गणमा केली म्हणजे मला सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, मला पैसे आले, हे असं होत नाही, लक्षात ठेवा. अजून एक विचित्र पद्धत म्हणजे लोक अक्षरशः म्हणजे देवऋषांनीच ही सवय लावली, गुण द्या. आता समजा एखाद्याला फार मोठी बाधा असेल, त्यांना करणी बाधा असेल, कुठली मोठी बाधा असेल आणि आपण गुण द्या, ही कुठली पद्धत? गुण द्या म्हणजे त्यांचा प्रारब्धाचा भोग ते भोगतात आणि तो भोग आपण ओढून घ्यायचा अंगावरती. हे कितपत योग्य? ही पद्धतच चुकीची. गुण द्या म्हणणं, तुमची बाधा, तुमचे दोष काढून घ्या, तुम्हाला फरक पडणारच आहे. शेवटी तुम्ही तुमच्या प्रारब्धाचा भोग बोलताय, तुमचा भोगाला मी का गुण द्यायचा किंवा मी का म्हणायचं किंवा तुमचा भोग तुमचा मी माझ्या अंगावरती ओढून घ्यायचा? मी ह्याच्यामध्ये मोठे जे देवऋष आहेत अक्षरशः किडे पडून मेलेले आहेत. हे देवऋषपणामध्ये गेलेले, म्हातारपणा शेवटाला देवऋषपण गेलं पाहिजे असे म्हणतात. अर्धवट गेलेले, हातपाय मोडून हंतरुणात बसलेले आहेत. हे सगळं हे सोपं नाही एखाद्याला अंगारा उचलून देणं. एवढं लक्षात ठेवा. दुसऱ्याची पीडा आपल्या अंगावरती येत असते. कुठलाही तुम्ही ज्योतिषशास्त्र जर बघितलं तर ज्योतिष जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा ते ग्रहांचे दोष लागतात. कारण की कुठलाही मार्ग असून दे, जे प्रश्न उत्तरे करतात किंवा एखादी पीडा काढणं ते आपल्या अंगावरती असतं. त्यासाठी वैयक्तिक त्या गुरूंची किंवा जो प्रश्नकर्ता प्रश्न सोडवतो तो त्याची उपासना, त्याची पारायण, त्याचे खूप मोठे जपाचे अनुष्ठानं लागतात. तेव्हा ते कुठंतरी लेवल होतं, नाहीतर पुण्य कमी होत जातं. त्याचा त्रास त्या व्यक्तीला होतो, त्याचा घरामध्ये. आता ते हे खूप वेगळे आहे. हे गोष्ट सांगण्यासारखी नाहीये की प्रश्नोत्तरे करताना घरामध्ये नाही करावी. घराच्या सेपरेट दरबार असावा, सेपरेट मंदिर असावं. घरामध्ये तर नाही, कारण की ते दोष जरी लक्षात ठेवा, एखाद्याचे दोष आपण एका जागेत मध्ये त्या वास्तूमध्ये जरी तो माणूस गेला तरी त्याचे दोष त्या वास्तूमध्ये राहतात. त्यामुळे घरात कधी उतारे करू नये, घरामध्ये कुठल्या अशा बाधा काढू नये. ते दोष घरामध्ये राहतात. जोपर्यंत तुमचा काळ चांगला आहे, तुमचं ग्रहमान चांगलं आहे, तोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही. जर तुम्ही ग्रहमान खराब झालं की जे काही आहे ते सगळं तुमच्याकडे एक रिवर्स येतं. तुम्ही चांगलं कर्म करा, वाईट कर्म करा किंवा एखाद्याची बाधा काढा, तुमच्याकडे ते थोडंफार येतं जास्त. त्याला खूप गोष्टी आहेत की बाबा शिदा घ्यायचा, कसं शिदा घ्यायचा, काय घ्यायचं. आता जे गुरूंना जे भेट दिली जाते वस्तू, तांब्याच्या वस्तू, भांड किंवा धातूच्या वस्तू, एवढं लक्षात ठेवा, धातू दोष सुद्धा फार मोठा आहे. एक तुम्ही जर धर्मसिंधू ग्रंथ उघडून बघितला तर धातू दोषाबद्दल तुम्हाला फार विस्तृत वर्णन दिलेलं आहे ग्रंथांमध्ये की एखाद्याकडून धातू घेणं, म्हणजे जरी तुम्ही गडवा जरी घेतला तरी त्या गडव्यातून जरी त्याने दिलं तरी त्यातून त्या माणसाचे दोष त्याला जो देतो त्याच्यापर्यंत येतात. ह्याला धातू दोष म्हणतात. धातू दोष हे अजून एक चुकीची पद्धत जी आहे की गुरुंनी देव शिक्षण देणं, हे कुठल्याही ग्रंथात नाहीये की एकमेकांना देव देणं किंवा गुरुनी दीक्षा द्यायची असते, विद्या द्यायची असते. जेव्हा गुरु देव देतो किंवा एखादं मुखवटा किंवा काही कुठली गोष्ट धातूची, तर ते दोष गुरुचे शिष्याला लागतात किंवा शिष्याने जाते ते शिष्याचे दोष गुरु लागतात. हे शास्त्र आहे. धातू दोष हा फार वेगळा आहे. म्हणजे हे दोष आपण गोळा करतोय, लक्षात ठेवा. सोन्याचा दोष तर फार महाभयाने, कारण की कलियुगामध्ये कली हा सोन्यामध्ये बसलेला आहे. त्यामुळे सोनं सापडणं, सोनं घेणं, हे दोष गोळा करणं चाललेले, लक्षात ठेवा. असो, मला खोलामध्ये जायचं नाही. दोषाबद्दल मी परत एकदा व्हिडिओ बनवेल की नक्की बाधा काय असतात. बऱ्याच केसेस असा आलेल्या आहेत. गणमा करताना फार बघून गणमा कराव्या. गणमा करताना विचार करावा त्यांना कुठली बाधा आहे की नाही. काही वेगळी बाधा असते, पिशाच्या बाधा असते,
करणी बाधा असते, चेडेकोडची बाधा असते आणि ते सगळं व्यवस्थित बघावं लागतं. संचलनच परफेक्ट अशा केस झालेल्या आहेत. हा व्हिडिओ बघून सगळ्यांना वाटेल की बाबा आमचं गणमा कायख्यांचं जर गणमा केल्यानंतर जर काय झालं असेल उचित जर समजायचं काहीतरी प्रकार चुकी झालाय किंवा कायकांच्या गणमाळी फसतात, कायकांच्या चुकीच्या पद्धती होतात किंवा कायकांच्या वेगळा प्रकार असतो त्याला गणमा बसते, नंतर ते पुढे येतं, त्रास होतो, अशा बऱ्याच गोष्टी. तर ह्याचा पूर्ण अभ्यास करून, पूर्ण शास्त्राने अभ्यास करून, पूर्ण नक्की माणसाला काय बाधा आहे ते कसं त्याच्या डीप मध्ये खोलामध्ये जाऊन पुढचा अभ्यास करून त्याचे मार्ग विधिवत करावेत. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. जर थोडक्यात कोणाला गणमाळ करायची असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडक्यात गणमाळ ज्या शास्त्रोक्त पद्धतीने आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.